जनता विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा दिमाखदार शुभारंभ, माजी विद्यार्थ्यांचा सन्मान, गुणवंतांचा गौरव आणि नवउपक्रमांना उत्स्फूर्त पाठबळ. दिव्य भारत BSM न्यूज बार्शी. प्रतिनिधी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेल्या आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या शैक्षणिक वाटचालीतील ऐतिहासिक टप्पा गाठत अमृत महोत्सवी वर्षात 75वे वर्ष दिमाखदार पदार्पण केले. या बैठकीत वर्षभर विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, करिअर मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन, माजी विद्यार्थी मेळावे, व्याख्यानमाला, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, विद्यार्थी सन्मान सोहळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण कार्यक्रम तसेच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या 75 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करताना संस्थापक कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि सामाजिक बांधिलकीचा विशेष उल्लेख केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयातून सुरू झालेल्या या विद्यालयाने आज हजारो विद्यार्थ्यांना घडवून समाजाच्या विविध क्षेत्रात यशस्वी व्यक्तिमत्त्वे निर्माण केली असून ही परंपरा पुढील काळातही अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अमृत महोत्सवी वर्षाचा हा उद्घाटन सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता विद्यालयाच्या समृद्ध परंपरेचा, माजी विद्यार्थ्यांच्या विद्यालयावरील प्रेमाचा आणि शिक्षणाबद्दलच्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उत्सव ठरला. विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक आणि संस्था पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित सहभागामुळे हा ऐतिहासिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेला साजेशा पद्धतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करून अमृत महोत्सवी वर्ष संस्मरणीय करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी शुभान शेख. या ऐतिहासिक पर्वाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन समारंभाला माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर BY यादव होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या 75 वर्षांच्या गौरवशाली शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव करत पुढील काळातही गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभी विद्यालयाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे माजी सचिव राजेंद्र पवार यांचा उच्च प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. यशस्वी उद्योजक म्हणून सुधीर सस्ते, व्यंकट गुंड आणि सौ. प्रतिभा देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी विद्यार्थी संजय काका लोखंडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. तसेच विद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीसह गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. या ऐतिहासिक सोहळ्यास विद्यालयाच्या स्थापनेपासून ते सन 2025 पर्यंतच्या विविध बॅचमधील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यालयाशी असलेले ऋण व्यक्त केले. विद्यालयाने घडविलेल्या संस्कारांमुळेच विविध क्षेत्रात यश मिळाल्याची भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सौ. उषाताई गायकवाड, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती विश्वास कोकणे, सरपंच सोनिया पवार, उपसरपंच स्वाती सुनील शेळके, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रकाश पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे यांच्यासह संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या विकासासाठी उदार हस्ते आर्थिक देणग्या जाहीर केल्या. या निधीच्या माध्यमातून विद्यालयात आधुनिक शैक्षणिक सुविधा, डिजिटल शिक्षण, ग्रंथालय विकास, प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, विद्यार्थी कल्याण योजना तसेच विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यास चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानामुळे विद्यालयाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमानंतर वर्षभर राबविण्यात येणाऱ्या अमृत महोत्सवी उपक्रमांबाबत माजी विद्यार्थी, संस्था पदाधिकारी, शिक्षक आणि कार्यकर्त्यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली.